वर्धा जिल्ह्यातील पुलगावमध्ये चोरांनी पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलंय। काही महिन्यांपूर्वी हरिराम नगर येथील एका ज्वेलर्सच्या दुकानात झालेल्या चोरीची घटना ताजी असतानाच आता भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय गाते यांच्या निवासस्थानी चोरी झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे पुन्हा एकदा पुलगाव पोलीस प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे। ही घटना 20 तारखेच्या मध्यरात्री घडली। माजी नगराध्यक्ष शीतल गाते आणि भाजप जिल्हाध्यक्ष संजय गाते यांच्या घरात चोरट्यांनी हात साफ करत सुमारे 4 लाख रुपयांची रोकड चोरून नेली। ही रोकड गाते यांनी नुकत्याच झालेल्या जन्माष्टमीच्या महाप्रसाद आणि इतर कार्यक्रमाच्या खर्चासाठी ठेवली होती। चोरट्यांनी घराशेजारील अरुंद गल्लीतून घरात प्रवेश केला आणि गाते कुटुंब गाढ झोपेत असताना ही रक्कम लंपास केली। या घटनेची माहिती मिळताच पुलगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली। फॉरेन्सिक तज्ञांना बोलावून फिंगरप्रिंट्स आणि इतर पुरावे गोळा केले आहेत। काही महिन्यांपूर्वी ज्वेलर्सच्या दुकानातून लाखो रुपयांचे दागिने चोरीला गेले होते। या घटनेतील 3 आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले होते, परंतु त्यांचा अद्यापही शोध लागला नाही। आता गाते यांच्या घरात झालेल्या चोरीमुळे पोलिसांवरील दबाव वाढला असून पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास वेगाने सुरू आहे। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, वर्धा, पुलगाव।